पहिला चेंडू हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, इथे सर्कल पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न बंटीच्या माध्यमातून कव्हरला प्रहार केला होता. 1-2 धावा या घेतल्या जातात दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. थोडासा शॉर्टअप लेंथचा चेंडू होता. गोलंदाज हरीशच्या माध्यमातून गोलंदाजी पाहतोय. बघा क्षेत्ररक्षणाची जी व्यूहरचना केली आहे, शॉट थर्डमॅन आहे, शॉट पॉइंट आहे, शॉट कव्हर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे. एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहतोय, 2 क्षेत्ररक्षक टाटीच्या सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा इनफिल्डला काय जबरदस्त हा फटका, नेतृत्व फटका. चेंडू पाहता पाहता सीमा रेषेच्या पलीकडे पहिला ब्रँडेड मॅसिव्ह चौकार. गुड शॉट. काय फटका होता, किती वेल होता फलंदाजाकडे. फुटवरचा जबरदस्त प्रभाव जाणवला इथे फलंदाज बंटीच्या माध्यमातून. थोडासा बॅकफुटला गेला आणि वीरेंद्र सेवक स्टाईलने हा चेंडू स्क्वेअर कटच्या माध्यमातून कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. बघा दमटचं वातावरण आहे, ओस सुद्धा पडली आहे. शेणाने म्हणलेली ही खेळपट्टी थोडीशी गोलंदाजाला थोडीशी मदत असेल. कधी चेंडू बाउन्स होतोय तर कधी चेंडू खाली राहतोय. चढ उतार या विकेट्स वरती आपण पाहता. छत्रपती क्रीडांगण हा मांगरूळचा ग्राउंड आपण पाहता. 2 चेंडू 6 धावा. बंटी पुन्हा एकदा तयार बॅटिंग साठी. शापलवून केल्याचा प्रयत्न, हा सुद्धा फटका खूप चांगल्या पद्धतीने डीप पाईन लेग क्षेत्रामधून दुसरा ब्रँडेड चौकार. गुड शॉट. किती आत्मविश्वासाने हा शॉट खेळला जातोय. जबरदस्त आत्मविश्वास आपल्याला पाहायला भेटतोय फलंदाजाच्या माध्यमातून. बंटी 2 चेंडू 2 चौकार लगावल्यात. थोडासा आत्मविश्वास ढासळला असेल गोलंदाज हरीशचा. पुन्हा एकदा तयार हरीश. हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकला गेला होता. थोडीशी लालच निर्माण केली होती फलंदाजाला. ऑनसाइडला खेळण्याचा तो प्रयत्न केला होता. ऑफस्टिक वरती हा चेंडू पडल्यानंतर, टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि बऱ्याच कालावधीनंतर हा डॉट चेंडू येतोय. प्रत्येकी डॉट चेंडू आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वास गोलंदाज हरीशचं आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. ज्याप्रमाणे बॅटिंग करताना सुरुवातीच्या पॉवर प्लेवरती अटॅक केला जातोय बंटीकडनं. स्टेप अप होऊन चेंडूला ऑन साइडला मात्र पुल शॉटचा वापर केला होता. आतिश कॉल करताना पाहतोय आपण इथे. क्षेत्ररक्षकाला डीप मधून क्षेत्ररक्षकाला यायचं होतं. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल सिंगलने स्टॅक रोटेट केले जातोय आणि प्रथमच आपल्याला पाहायला भेटेल शुभम हा स्टॅकवरती येतोय. अशिलेश संघाचा बिग हिटर, आक्रमक शैलीचा हा फलंदाज, नेहमीच आक्रमक रवैया आपण त्याला आवताना पाहतोय. आणि आता मात्र हा कशा पद्धतीने बॅटिंग करेल. डबल कवरती धावसंख्या आहेत. स्कोर मोजून 11 धावा. हा चेंडू ऑन साइडला पहिला धमाका होतोय. जबरदस्त बॅटिंग अगोदरच वर्णन केलं होतं. ताकदपूर्वक फलंदाजी करतोय शुभम आणि पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाचा ब्रँड दाखवतोय. 6 धावा. अप्रतिम संगीत डीजे मास्टर वारंवार आपल्याला आठवण करून देते. ही स्पर्धा आहे हिंदुविद संस्थेचे संस्थापक आपण पाहता छत्रपती शिवांचं, ज्याने मोठभर मावळे घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिल्लीच्या तख्त्यापर्यंत भगवा झेंडा फडकणारा हा संगीत आपल्याला पाहायला मिळतोय.
वेलकम डीजे मास्टर. षटक क्रमांक दुसरं इथे प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती ह्या वेळेस येतोय गांधारी टीमकडनं. पहिले षटक थोडंसं महागडं ठरताना पाहतोय. बॅटिंग करताना चांगल्या पद्धतीची बॅटिंग होतोय मैदानाच्या आतमध्ये. अशिले या संघाच्या फलंदाजाकडनं पार्टनरशिप फार महत्वाची आहे असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द पार्टनरशिप. जर आपण चांगल्या पद्धतीची फलंदाजी कराल तर निश्चितच चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल असं म्हटलं जातंय. वेल बिगिनिंग दिस इज हॅव डन. आपली सुरुवात जर चांगली असेल तर येणारा अंत सुद्धा चांगला असतोय आणि त्याच पद्धतीने सुरुवात खूप चांगली झाली आहे इथे आशिले संघाच्या फलंदाजाकडनं. आशिले संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून जर विचार केला 2 चौकाराच्या मदतीने बंटी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला एक चेंडूवरती 6 धावा कुठून तो शुभम बॅटिंग करतोय इथे विकेट्सवरती. पुन्हा एकदा ऑन साइडला मात्र टलवेला आहे. डीप लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव पूर्ण केली जातोय. कॉल चांगला होता, कॉम्बिनेशन चांगलं होतं, मात्र डीप मध्ये तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता फक्त सिंगलच. चांगलं क्षेत्ररक्षण इथे कमिटमेंट दिलं जातंय कारण आत्मविश्वास येणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण असो गोलंदाजी असो आणि त्यामुळे मात्र थोडासा आत्मविश्वास इथे गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. पहिला चेंडू डॉट फेकला यशवंतने, त्याच्यानंतर ह्या चेंडूवरती एक धाव. इथे लेंथ पाहावी लागेल. सुनील माने आमचे ऑफिशियल पंच आमच्याकडे बोलतात वाईट ऑफ स्टंप, वाईट बॉल, अवांतर धाव. धबल कवरती होते, धबल कवरती धाव संख्या आपल्याला पाहायला भेटतोय 19 धावा. 19 धावा पाहायला भेटतात. यशवंत पुन्हा एकदा तयार. हा चेंडू जबरदस्त डॅट आणि चेंडूचा स्वीटली आवाज आणि चेंडू सी मारेच्या बाहेर. मॅसिव्ह षटकार. आत्मविश्वासाने फलंदाजी होता असं म्हटलं जात आहे. आत्मविश्वास अशी शक्ती आहे की आपल्याला पायथ्यापासून उंच शिखरापर्यंत पोहोचवत आहे. तसाच आत्मविश्वास इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉल पासून जो अटॅक केलाय शुभमने खरोखरच खूपच लाजबाब, अप्रतिम, जबरदस्त बॅटिंग, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. सुंदररित्या जेवढं वर्णन करावं तेवढे कमीच आहे ज्या शब्दाने शुभमचा. कारण पहिल्या बॉल पासून अटॅक करणं कारण खूप चांगल्या पद्धतीचा एक आठवण आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. जेव्हा T20 मॅच मध्ये जेव्हा आपण पाहता ईशान किशन हा फलंदाज ज्याने आपल्या आंतरराष्ट्रीय T20ची सुरुवात केली होती, त्याने सुद्धा मनामध्ये ठाऊक ठेवलं होतं की मी पहिल्या बॉल पासून अटॅक करेन आणि पहिल्या बॉलवरती षटकार मारेल आणि त्याची T20ची सुरुवात षटकाराने झाली होती. तशाच पद्धतीची ह्या मॅच मध्ये सुरुवात केली आहे फलंदाज शुभमने. जबरदस्त बॅटिंग. यशवंत पुन्हा एकदा तयार. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा लेंथ पाहावी लागेल. पंच आमच्याकडे बोलतात वाईट ऑफ स्टंप असलेला चेंडू थोडासा दर्पण दबाव निर्माण होतोय कारण जसं जसं मोठे फटके येतील तसं तसं दबाव निर्माण केला जाईल इथे आशिले संघाकडनं गांधारी या संघापुढे. पुन्हा एकदा तयार. यशवंतचा हा चेंडू पुन्हा एकदा आसमान दाखवलाय शुभमच्या बॅट मधून. हा बिग बिग षटकार. बत्तीस धावा दाबल कवरती. जबरदस्त अटॅक आणि अटॅक फक्त पाहायला भेटतोय. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 3 ब्रँडेड मॅसिव्ह षटकार. हा सुद्धा अजून एक मोठा फटका होणार का. चौथा ब्रँडेड षटकार येतोय शुभमच्या बॅट मधून. लाजवाब फलंदाजी. सूरज, आपण या मैदानाचं वैशिष्ट्य
मी 6 चौकार सुद्धा पाहिल्या जित भोईरच्या नावावरती याच ग्राउंड वरती आहे. 6 चेंडू 6 षटकार मागच्याच स्पर्धेमध्ये आपण पाहिला असेल. ज्युनियर आकाश ठोंबरे कोणी संघाचा आता मात्र सुवर्ण संधी असेल शुभमला, परंतु हा चेंडू थोडस मात्र वीज दिली होती. हवेमध्ये चेंडू फेकला गेला होता. यॉर्क लेनचा चेंडू आपण म्हणू शकाल, परंतु 4 चेंडू 4 षटकारानंतर सिंगल होतोय. षटक समाप्त होतोय आणि धाबल कबड्डी धावसंख्या पाहायला भेटतात 2 षटकाच्या सामन्यानंतर. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल तत्पूर्वी विश्लेषण करूया. पहिल्या षटकामध्ये हरेशने 17 धावा खर्च केल्या आणि यशवंतने या षटकामध्ये खूपच महागड षटक पाहायला भेटलं. 22 धावांचं योगदान आणि 2 षटकाच्या सामन्यानंतर इथे बॅटिंग करणारा संघ आशिले संघ पोहोचतोय 39 या धावसंख्येवरती. एकही विकेट न गमवता धाबल कबड्डी या धावा पाहायला भेटतात. 19.50 सरासरी गाठताना पाहते प्रत्येक षटकाचा विचार केला आशिले या संघाकडनं. तर नेक्स्ट मॅच असेल मांगरुळ विपक्ष नेवालीपाडा. निलेश जाधवचा संघ आपण पाहू शकाल. तर सत्र संपण्याच्या अगोदर आपल्याला टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. डेज आहे. थँक्यू. बघा शुभेच्छा आल्यात शुभमला. नेवालीपाडा संघाचा संघ नायक लखन जाधव कडनं शुभेच्छा आल्यात. राकेशला सुद्धा या स्पर्धेसाठी लखन जाधव कडनं. नेवालीपाडा संघाचा एक अतिशय चांगला गुणवत्ता खेळाडू याची नावाची ओळख आहे आणि या सीझन मध्ये सध्या नेवालीपाडा संघ खूप फॉर्म मध्ये आहे आणि लखन जाधव यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी आणि शुभम साठी सुद्धा. जबरदस्त बॅटिंग मात्र पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये. सर्वांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. मी आपण पाहता एक स्पर्धा छत्रपती ट्रॉफी आपण पाहता, त्याच्यानंतर स्वर्गीय चंद्रबाई स्मृती चषक या 2 ट्रॉफ्यांचं आयोजन आपण या स्पर्धेमध्ये केलं गेलं आहे. 4 पारितोषिक सुद्धा आहेत. पहिली मॅच तुम्हाला आजच्या या दुसऱ्या दिवसामधून पाहता. अतिशय पहिलाच बॉल. वेलकम टू द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शुभम मात्र थांबण्यासाठी तयार नाही आणि हा चेंडू सुद्धा बिग षटकारासाठी. जबरदस्त बॅटिंग करोड मंत्रमुक्त करणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सूरज होतोय. अतिशय काय स्वागत केला. हा चेंडू थोडासा शॉर्ट आपल्यांचा होता, परंतु लेंथ पाहावी लागेल. रतन मानेरकर आमचे ऑफिशियल पंच त्यांच्याकडनं इशारा येतोय की हा चेंडू वाईट लेग स्टंप असलेला बॉल आहे. वाईट येतोय. धाबल कबड्डी धाबा. असं वाटलं होतं की सकाळचं क्लायमॅक्स आहे, गोलंदाजाला थोडीशी मदत निर्माण होईल, परंतु तसं काही झालं नाही कारण शुभमची एक जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतोय. पुलटाचा चेंडू होता, ऑन साइडला टलवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे कार्पेटच्या माध्यमातून अलंग द कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू गेला होता सीमारेषेच्या लगत डीप बॅकबोर्ड स्क्वेअर लेगला आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. मग सिंगलने थोडंसं समाधान असेल, परंतु इथे विकेट घ्यावा लागेल. शुभमची विकेट कॅरी करणं फार गरजेचं असेल, अन्यथा मात्र धावा खूप होतील. धाबल कबड्डी 47 धावा एक चांगला टार्गेट आपण पाहता. आतिश कारभारीचा षटक. कारण आतिश कारभारी म्हटलं की एक अष्टविनायक गांधारी संघाचा एक मोठा फलंदाज गोलंदाज आहे. हा चेंडू बंटीच्या बॅट मधून असं म्हटलं जातं खरगोजा के देखकर खरगोजा भी रंग बदलता है आणि त्याचप्रमाणे इथे बॅटिंग होताना पाहतोय. शुभमला पाहून इथे बंटीने आपल्या हात खोलल्यात आणि चेंडू पुन्हा एकदा लॉंग लॉक्स सीमारेषेच्या बाहेर ब्रँडेड फटकाटी षटकार. जबरदस्त काय बॅटिंग होतं मैदानाच्या आतमध्ये. जेवढे वर्णन करावं तेवढे कमीच आहे आणि इथे पाहता 50 धावा ओलांडून जातात. 53 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये जोडल्या गेल्या. तिसरं षटक चालू असताना चुकीचा चेंडू होता. फुलटॉस चेंडूला मात्र आशिले संघ ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय बक्षणार नाही. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात. 53 धावा.
अजून एक फटका येतोय, 4 धावा, लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर चौकारांसाठी बंटीच्या बॅट मधून तिसरा चौकार. प्रत्येकी चेंडू सीमारेषेच्या बाहेरच पाठवलं जातोय. हा सुद्धा खूपच लांब जाऊन चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर बंटीच्या बॅट मधून. अजून एक मोठा फटका. आशिले संघ काय फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. बघा आतिशला सुद्धा मात्र शॉक बसलाय की ज्या पद्धतीने फलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये थांबवणं अशक्य ठरलंय. इथे फलंदाज आशिले संघाच्या फलंदाज शुभम आणि बंटीला 3 षटक समाप्त झाल्यात आणि 3 षटकाच्या सामथितीनंतर धावफलकावरती धावसंख्या बघा चढ उतार मैदानाच्या आतमध्ये असणं फार गरजेचं आहे. मात्र इथे उतरत्या क्रमाने इथे गोलंदाजी फेकली जाते. हरेश 17 धावा, यशवंत 22 धावा आणि आतिश 25 धावा. खराब गोलंदाजी आणि धावफलकावरती धावसंख्या इथे पाहायला भेटतोय तर 64 धावा 3 षटकाच्या सामथितीनंतर 64 धावा धावफलकावरती पाहायला भेटतात. डीजे 64 धावा मात्र थोडासा आत्मविश्वास ढासळलाय इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाचा. मात्र आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे आत्मविश्वास असेल तर चांगल्या पद्धतीची बॅटिंग होऊ शकतोय, गोलंदाजी होऊ शकते. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला क्रिकेट, सर उतार हा क्रिकेटचा पार्ट आहे आणि नेहमीच ते बदलत असतात. कारण जास्त धावा जरी कुठल्या तरी मात्र आपण जेव्हा बॅटिंग करण्यासाठी आपल्या बॅटिंगवरती फोकस असणं फार गरजेचं आहे. बघा जी सुरुवात केली होती त्याच्यामध्ये मी असं म्हणतो होतो, अगोदरच म्हणलं होतं की जर आपली सुरुवात चांगली असेल तर अंत सुद्धा चांगला होत असतोय. हा चेंडू यॉर्कलँडचा चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे पहिला विकेटचा पतन, पहिला ब्रेक थ्रू मिळतोय गांधारी संघाला. गुड कॅच. व्यासपीठावरती आमचे मान्यवर नेबाली पाड्याचे रामचंद्र जाधव यांचं आगमन होतंय. स्वागत त्यांचं. बंटी जबरदस्त 20 पॉडक फलंदाजी, 28 धावांचं योगदान दिलं. एक मॅरेथॉन इनिंगचं उदाहरण पेश केलं आहे. परंतु शुभम अद्यापर्यंत क्रीजवरती आहे. गोलंदाजीसाठी संगीतला आपण पाहता. यॉर्कलँडचा चेंडू होता, लॉंग ऑफला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं बॅकिंग, दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न झाला नाही. एक धावच्या सहाय्याने धावफलकावरती धावसंख्या 65 धावा धावफलकावरती. दरम्यान सोनू बांगर आमचे साथी कॉमेंटेटर यांचं आगमन होतंय. स्वागत, वेलकम सोनू, गुड मॉर्निंग. 65 धावा धावफलकावरती काल सुद्धा सोनू होते. एक चांगल्या पद्धतीचं या विभागामध्ये समालोचक म्हणून उभारता सितारा आपण पाहता. ऑनसाइडला पुन्हा एकदा लॉंग ऑफला प्रहार केला आणि अजून एक झटका लागतोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद होतोय. राहुलची केली ते समाप्त. दुसरा विकेट जातोय. टेकिंग गोलंदाजीला का महत्व आहे उदाहरण पाहू शकता. धावा सुद्धा रोखल्यात संगीतने आणि 2 विकेट कॅरी केल्यात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सिंगलच्या सहाय्याने धावफलकावरती धावसंख्या वाढतीये. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला होता परंतु फक्त सिंगलच. तर मांगरूळ संघाचा संघनायक आणि नेवालीपाडा संघाचा संघनायक निलेश जाधव टॉस साठी आपण त्वरित याचा. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 66 धावा, धावांचा उच्चांक गाठला. जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळाली 64 धावांची. हा चेंडू यॉर्कलँडचा चेंडू होता. इथे मात्र
डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय. तिसरा झटका लागतोय, सांघिक यश मैदानाच्या आतमध्ये गांधारी संघाला मिळतोय आणि तिसरा फलंदाज इथून मैदानाच्या बाहेर होतोय. बिग विकेट. डीजे मास्टर संगीत काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी संगीतच्या माध्यमातून कमबॅक केला. कमबॅक करणं फार गरजेचं होतं, कारण 3 षटकानंतर आपल्याला 64 धावा पाहायला मिळाला होता आणि इथे थोडासा कमबॅक करून दिला. हवेमध्ये चेंडू खेळलाय, चेंडू हवेमध्ये आहे, टापेच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक बिडापला झेल टिपला जातोय. शुभमची इथे खेळी समाप्त होतोय. 4 षटके समाप्त झालं, पहिलं सत्र इथे समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या सांगतेनंतर आता धापलकावरती धावसंख्या पाहायला भेटतो 66 धावा, 67 धावांचं उच्चांक गाठावा लागेल इथे गांधारी संघाला. परंतु या षटकामध्ये पूर्ण आणि पूर्ण कमबॅक करून दिला. 3 फलंदाजांना बाद केल्यात, 4 फलंदाज या षटकामध्ये बाद झाल्यात, एक सांघिक यशाच्या स्वरूपाने आणि 3 वैयक्तिक यश प्राप्त केल्यात गोलंदाज संगीतने. आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटताना पाहतोय गांधारी संघ. या धावा होऊ शकतात सुद्धा आणि या धावांवरती डॉमिनेट सुद्धा करू शकतो आशिले संघ, कारण या धावसंख्या अशा पद्धतीने आहेत. कारण छत्रपती क्रीडांगण म्हटलं की या क्रीडांगणावरती बरेचसे विक्रम आम्ही पाहिल्यात, या बऱ्याच वेळा या धावा सुद्धा चेस होताना पाहिल्यात. 24 चेंडू आणि 67 धावांचा पाठलाग करायचा. मात्र या 67 धावांचा पाठलाग करताना कडा संघर्ष, कडी मेहनत आणि आपल्यामध्ये असलेला आत्मविश्वास इथे साध्य करायला लागेल. कारण सुरुवातीच्या सणाला जर बॅटिंग चांगली केली, सुरुवात चांगली केली, पॉवर प्लेचा फायदा उचलला तर निश्चितच ही धावसंख्या चेस होऊ शकतोय. आणि जर या धावसंख्या चेस करायच्या असेल तर आतिश कारभारीची बॅटिंग चालणं फार गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आशिले संघाला फक्त आपल्या गोलंदाजीवरती नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. एकाच षटक ज्याप्रमाणे षटक फेकलं गेलो तर संगीतने एकाच षटक जर चांगलं फेकलं तर पूर्णपणे या सामन्यामध्ये आशिले संघ कमबॅक करू शकतोय. तर दोन्ही संघांना आमच्याकडनं शुभेच्छा. चांगल्या क्रिकेट या दुसऱ्या सत्रामध्ये व्हावा. परंतु आता मात्र दोन्ही संघनायकांना आम्ही विनंती करतो की आपण टॉस साठी पुन्हा एकदा यायचं आहे. थँक्यू डीजे मास्टर, थँक्यू. स्वर्गीय अभिदादा 11 मांगरूळ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला भेटेल नेवालीपाडा संघ. तर टॉस साठी आपण तोरी जायचा आहे. टॉस साठी या निश्चित हर्षद तरे मैदानाच्या आतमध्ये मोठा फलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे. ग्रामीण क्रिकेटमध्ये याच्या नावाचं नेहमीच डणका वाजतोय, परंतु थोडासा उशीर लागला हर्षदला, पण हरकत नाही. संघाने खूप चांगली बॅटिंग केली आहे. दापलकावरती धावा लावल्यात. 4 षटकानंतर 66 धावा, 67 धावांचा टार्गेट रचला गेलाय. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये जे उत्तर प्रश्नचिन्ह उभे केलाय त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये क्वालिफाय झाल्यात अष्टविनायक गांधारी या संघाचे फलंदाज आतिश कारभारी आणि त्यांच्या सोबत नरेश. हे 2 फलंदाज आघाडीचे मैदानाच्या आतमध्ये शिरकाव करताना पाहतोय. गोलंदाजासाठी मात्र पाहायचं असेल कोणता गोलंदाज शुभम संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि शुभम कोणत्या गोलंदाजाला प्राचारण करेल. टॉस साठी मात्र पुन्हा एकदा विनंती करतोय की टॉस साठी या आपण. निश्चितच आमच्या सोबत सोनू बांगर समालोचन करण्यासाठी पुढच्या मॅच मध्ये सोनू बांगरला आपण पाहू शकता. तर टॉस साठी आम्ही विनंती करतोय. कैलासजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. स्वर्गीय अविनाश दादा 11 मांगरोळ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला भेटतोय नेवालीपाडा संघ. टॉस केला गेलाय, टॉस जिंकलाय नेवालीपाडा या संघाने.
क्षेत्ररक्षण स्वीकारतोय नेवालीवाडा संघ. स्वर्गीय अविनाश दादा 11 या संघाने एक विचार करायचा आहे. तर पहिलाच बॉल लॉंग ऑफला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. सिंगल येते, सिंगलच्या माध्यमातून सिंगल डबलने काम चालणार नाही. इथे मोठे फटके साजावे लागतील पॉवर प्ले मध्ये बिमर साठी. तर इथे सामना दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवात होईल. तर रिव्ह्यू घेतलाय इथे, अंपायर रिव्ह्यू घेतलाय. तर निश्चित आमचे नो बॉल साठी बिमर साठी यस. इथे आमचे कॅमेरामॅनच्या माध्यमातून छायाचित्र टिपलं गेलाय आणि आमच्या ऑपरेटरच्या माध्यमातून बघितलं जाईल. आमचे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत की हा चेंडू बिमर आहे का. आमचे आयोजक सुद्धा आहेत तिथे सुद्धा मात्र पाहणी केली जाईल की हा चेंडू बिमर आहे की नाही. बघा सर्व संघांना विनंती असेल फक्त अंपायर रिव्ह्यू असेल, प्लेयरला कोणताही रिव्ह्यू नसेल. बघा आमचे ऑफिशियल पंच आहेत त्याने लगेचच जी त्यांच्या मनामध्ये शंका होती त्याने पारदर्शक दर्शवली आहे की आमच्या थर्ड पंचांना इशारा केला की हा चेंडू बिमर आहे की नाही. प्रश्न जो त्यांच्या मनामध्ये होता पण त्याचं उत्तर आमचे तिसरे पंच देतील थोड्याच वेळामध्ये. पाहणी केली जाते. तर निश्चितच तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतो की हा चेंडू बिमर असेल नो चेंडू. ह्या चेंडूवरती फ्री हिट असेल. यस रतन मानेरकर यांचा इशारा येतोय फ्री हिट. बघा आमची पाहणी करताना पाहतोय संपूर्ण टीम आणि आमचे ऑफिशियल ऑपरेटर सुद्धा आहेत त्यांच्याकडनं पाहणी केली गेली. तर बिमर चेंडू जर सूर्य बघितलं गेलं तर कमरेपासून थोडंसं वर असल्याच्या नंतर हा चेंडू बिमर घोषित केला गेला. फ्रीटचा हा चेंडू काय चांगल्या पद्धतीचं फेकला गेला होता गोलंदाजाने. ह्याला म्हणतात आत्मविश्वास. आपला आत्मविश्वास जर बळकट असेल तर आपण कोणत्याही फलंदाजाला शांत ठेवू शकतोय. तो उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाबलकावरती धावसंख्या आल्यात 2 धावा दाबलकावरती आहेत. फ्रीटच्या चेंडूचा वापर करता आला नाही, मोठ्या फटक्याने कन्वर्ट करता आला नाही. पुन्हा एकदा तयार गोलंदाज खोलवर टप्प्याचा चेंडू होता लॉंग ऑनला. फटका खूप चांगल्या पद्धतीने आहे. गॅप मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पहिला संघर्षमय चौकार. गुड शॉट. जबरदस्त बॅटिंग. फलंदाजी करताना गॅप आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. कसा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकमेव असा फलंदाज होता की जास्तीत जास्त गॅपमध्ये खेळायचा. ऑस्ट्रेलियन संघनायक कर्णधार रिकी पॉन्टिंग नेहमीच तो गॅपमध्ये खेळण्यासाठी अग्रेसिव्ह ठरायचा. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा त्याला विचारलं गेलं होतं की नेहमीच तुम्ही गॅपमध्ये खेळण्यासाठी खूप अग्रेसिव्ह असतात, चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असतात. तो नेहमीच जेव्हा जेव्हा विकेट्सवरती जायचा 2 मिनिटं आत्मविश्वास करायचा की ज्या पद्धतीने ज्या संघाने फील्ड सिलेक्शन केल्या त्याच्यानंतर तो शॉर्ट सिलेक्शन खेळायचा. कारण आत्मविश्वास फार गरजेचा आहे माणसाला. चौकार आलाय पहिल्याच पहिला चौकार आलाय. हा चेंडू मात्र जबरदस्त चेंडू. काय कमबॅक सुरेखरित्या गतीवरती स्वार असलेला हा चेंडू यशरक्षक शुभमच्या हातामध्ये विसावतो. डाट चेंडूची सामतता. दाबलकावरती धावसंख्या 6 धावा आहेत. आक्रमक होण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं परंतु पूर्णपणे ब्लँक स्ट्रोक. डाट चेंडूची सामतता होते. दाबलकावरती धावसंख्या 6 धावा आहेत. बनवायच्या 67 धावांचा पाठला करताना फक्त एक चौकार पाहायला मिळाला. हा चेंडू फक्त चिप शॉट केलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. पहिला विकेट कॅरी केला जातोय. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. पहिला झटका देतोय अष्टविनायक गांधारी या संघाला.
हिंदू धर्माचे प्रतीक नेहमीच भगवा रंग दर्शवताना पाहतोय आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून संगीत. नरेश बॅक टू द पवेलियन्स. पहिला विकेट कॅरी केला. पुलटाचा चेंडू ऑनसाइडला टलवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल, फेकेल. सिंगल, फक्त सिंगलने काम चालणार नाही. मोठे फटके कन्वर्ट करावे लागतील. पॉवर प्लेचा फायदा उचलणं. मी अगोदरच वर्णन केलं होतं की आपल्याकडे ठाऊक असणं गरजेचं आहे की कोणत्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला. शॉट थाळीमॅन आहे, शॉट पॉइंट आहे, शॉट कव्हर आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे आणि एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण डीप लॉंग ऑफला, एक क्षेत्ररक्षक पाहतोय डीप मिड विकेटला, मिडन आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑनसाइडच्या दरम्यान टॉपेच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जातो तोपर्यंत जबरदस्त झेल टिपलं जात आहे. सुंदररित्या अप्रतिम झेल, मॅग्निफिसंट. अजून एक झटका दिला जातोय अष्टविनायक गांधारी या संघाला. सात धावा दाबाल कबड्डी, 60 धावांची गरज आहे आता माझा सामना जिंकण्यासाठी. प्रत्येकी षटकाचा विचार केला तर 20.00 ची सरासरी गाठायची आहे आणि मात्र या 20.00 ची सरासरी गाठताना आतिश कारभारीवरती फार मोठी जबाबदारी असेल. परंतु या सामन्यामध्ये 3 षटकामध्ये 18 चेंडू 60 धावा होतील का, किंवा पूर्णपणे आशिले संघ ज्या पद्धतीने खेळ दाखवल्या पूर्णपणे डॉमिनेट करेल. सामना कोण जिंकेल, सामन्यामध्ये कोणता संघ हा वर्चस्व गाजवेल या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी जातो मायक्रोफोन वरती आमचे साथी कॉमेंटेटर सोनू बांगर यांच्याकडे. धन्यवाद, थँक्यू. Thank you, DJ. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, check. Hello, hello, check. Hello, check. Thank you so much, गणेश म्हात्रे. तर जाऊया मैदानावरती जिथे मॅच आपण पाहतायत. आज या ठिकाणी दुसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गंधारे टीम आपण पाहतो, दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करते आशिले टीम. तर लक्ष होतं टोटल 67 धावेचा आणि इथून पहिल्या षटकामध्ये धावा बनल्या गेल्यात. टोटल 7 धावा आपण पाहिल्या. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि पहिल्या बॉलवरती चौकाराला एकूण अर्धा पल्ला जवळजवळ गाठण्याचा प्रयत्न इथून केला जाईल. या 2 ओव्हरमध्ये मी म्हणेन फलंदाजी करणाऱ्या आपण पाहतो गांधारी टीमच्या माध्यमातून. चौकाराला 11 धावा फलकावरती पाहायला मिळतील. फलंदाज आतिश आणि अक्षय ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अजय तयार गोलंदाजी मार्कवरती. स्टार्टिंग एंडला फलंदाज असेल अक्षय. ओव्हर द विकेट. फटका चांगला यावेळेस मात्र स्ट्रॉंग झोनला केलेत. मध्ये इथून फटका उंची देखील जास्त गाठली होती आणि लांबी देखील मोठी पाहायला मिळते. येतोय अजून एक चांगला फटका अक्षयच्या बॅटमधला षटकार. तर षटकार आलाय फलंदाज अक्षयच्या बॅटमधनं. धावसंख्या 6 ने पुढे सरकली. एकूण स्कोर 17 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. 4 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा. क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा कुंभमेळा तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये आज स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. अलर्ट गर्दी प्रेक्षक वर्गांची तुम्हाला शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2021 पर्व आपण एन्जॉय करतात. मॅच क्रमांक आजच्या दिवसातील पहिला आपण पाहतोय. अजूनही संघर्ष सुरू. एका बाजूला 2 विकेट्स पडले गेले. तर नरेश बाद झाला, हरीश देखील लवकर बाद झालाय. आतिश आणि अक्षय ही जोडी आतापर्यंत या ठिकाणी टीमचा डाव सावरती आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू तिथे उपस्थित होते, त्यांना बीट करून चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली फटकेबाजी होते या ओव्हर मध्ये. गांधारी टीम साठी येणारा अजून एक चौकार.
डीजे पहिल्या षटकामध्ये जास्त धावा नव्हत्या, फक्त 7 धावा आपण पाहिल्या. मात्र या षटकामध्ये पूर्णपणे टार्गेट केले जाते आणि अटॅक केला जातो अजयच्या गोलंदाजीवरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय ऑन अ स्ट्राईक, चांगली फटकेबाजी करतो आपल्या टीम साठी ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळ समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आणि इथून झेल मात्र सुटली जाईल. प्रयत्न चांगले होते, इथून यश लाभत नाहीये. धाव मिळेल 1. या बॉलवरती धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. टोटल स्कोर आपण पाहतोय फलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत 22 धावा फलकावरती. षटकातील एकूण बॉल झालेत या ओव्हर मधील 4 बॉल आपल्याला पाहायला मिळतात. अजय या ठिकाणी मागडा ठरला या ओव्हर मध्ये. ज्या प्रकारे गणेशने म्हटलं होतं का आता इथून 18 चेंडू मध्ये उर्वरित धावा बनल्या जातील का हा प्रश्न निर्माण झाला होता. आता इथून मोठी फटकेबाजी येत होती. आताचा बॉल चांगली लाईन पाहायला मिळते. कुठल्या स्पॉटवरून पडल्यानंतर जोसा डीप राहिला हा चेंडू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाज आतिशनं. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे गणेशनं वर्णन केलं 18 बॉल शिल्लक होते, मात्र इथून ते बनल्या जातील का धावा उर्वरित, आणि इथून त्या धावा बनण्याचा प्रयत्न या ओव्हर मध्ये केला जातो. कारण की या षटकामध्ये चांगली फटकेबाजी झाली आहे. 3 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. चांगला फटका बॅकफुट वरती गेल्यानंतर बॉलला पंच केलाय. इथून बॉटमहॅंडचा चांगला वापर करत चेंडूला पाठवलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस फलंदाज आतिशच्या बॅटमधला हा चौकार. डीजे 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला आणि ड्रिंक्स वाली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली. ड्रिंक ब्रेक समाप्त होता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर आपण पाहतो. स्कोर कार्ड वरती लागल्यात 26 धावा लागल्यात फलकावरती. शुभ आणि अशुभ आकडा मानला जातो, कारण आताच लगेच पुढच्या महिन्यामध्ये येणारी 26 जानेवारी आपल्याला पाहायला मिळेल शुभ दिन. तदनंतर अशुभ दिन मानला जातो 26 जुलै आणि तदनंतर 26/11 झालेला मुंबईवरती दहशतवादी हमला. तो 26 आकडा आलाय. जिंकण्यासाठी आता समीकरण उरले येणारे 12 चेंडू आणि 41 धावेची आवश्यकता असेल. 12 चेंडू 41 समीकरण. अजूनही मॅच समाप्त झाला नाही, कारण अक्षय सेट झालाय. अक्षयच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी झाली आहे. दुसऱ्या बाजूला आतिश जो एक मोठा फलंदाज आहे, विस्फोटक फलंदाज आहे, त्याला देखील इथून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल अक्षयच्या जोडीला. या षटकामध्ये तुम्हाला जेमतेम 20 ते 22 धावा कुटाव्या लागतील. तिसरं षटक बंटी तयार. गिअर चेंज करावा लागेल. अटॅकिंग क्रिकेट या सुरुवातीच्या बॉल पासून आता तुम्हाला खेळावं लागेल. लक्ष गाठायचं इथून 12 बॉल आणि 41 धावेचं. बंटी तयार. फटका ऑन साइडला खेळलेत. अर्षद येतील बॉल वरती, मात्र मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत फक्त सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीम पोस्ट 27 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी समीकरण बदललं. 11 चेंडू आणि तब्बल 40 धावेची आवश्यकता. ओव्हर द विकेटने तयार बंटी. आतिश ऑन अ स्ट्राइक. आत्ताचा बॉल व्हेरी गुड लाईन. क्या बात आहे. फसवा हा बॉल होता, कारण की पाहिलं इथं मात्र फटका खेळण्यासाठी लेगस्टम्पच्या भरपूर थोडेसे बाहेर निघाले होते आतिश. मध्ये हेच पाहिलं आणि ऑप्शनची लाईन ठेवली आणि वेगानं हा चेंडू रिलीज केला. गोलंदाज बंटीना. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू 40 धावेची आवश्यकता. ऑन साइडला खेळलेत. मोठा फटका येत नाहीये. मिड विकेटला आला ऑन द कार्पेट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. धावबादची संधी आणि फलंदाज बाद.
आत्मविश्वास पूर्णपणे या मॅच मध्ये आता गमावला असेल गांधारी टीमच्या खेळाडूंनी. फलंदाज अक्षय बॅक टू द डगआउट. अजून एक धक्का लागलाय गांधारी टीमला. जिंकण्यासाठी समीकरण उरले आता येणारे 9 चेंडू आणि तब्बल 39 धावेची आवश्यकता असेल. मॅच थोडीशी कठीण होत चालली आहे. याचं कारण सतिक लेन अँड लाईन वरती गोलंदाजी करतोय गोलंदाज बंटी. लो फुलटॉस बॉल प्लिकचा हा फटका आपण पाहतोय. बॉटमॅनचा वापर केला स्क्वेअर ऑफ द विकेट ना. स्क्वेअर लेगला चेंडू पाठवला गेला. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत फक्त सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीम पोहोचतीये. एकूण धावसंख्या 29. 29 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी 38 धावेची आवश्यकता येणाऱ्या 8 बॉल वरती. यशवंत ऑन स्ट्राईक. गलबट टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलेत अलॉंग द कार्पेट. पुन्हा एकदा मिड विकेटला खेळाडू उपस्थित. आता ही मॅच पूर्णपणे झुकली आणि थोडीशी मजबूत झाली आशिले टीमच्या बाजूला आणि मॅच थोडीशी कठीण होत चालली ती म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या गांधारी टीमसाठी. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक या ओव्हर मधील. कारण की सुरुवातीलाच आपण पाहिलं घडलं काय मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस 67 धावेचं लक्ष चेस करायचं होता. मोठा फटका यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. षटकार येईल शेवटच्या बॉलवरती. षटक समाप्त होईल या ठिकाणी. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा फलकावरती येणारे 6 चेंडू आणि 32 धावेची आवश्यकता. मॅच कुठे कठीण झाली 31 धावेची आवश्यकता असेल. मॅच कुठे कठीण झाली याचं कारण पहिल्या षटकामध्ये 67 धावांचं लक्ष चेस करत असताना फक्त 7च धावा आल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावसंख्या मोठी पाहिजे होती ती कमी आली आणि तिथून आता थोडीशी मॅच ही कठीण झाली आहे गांधारी टीम साठी. 6 बॉल 31 समीकरण डीजे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर 36. 36 धावा फलकावरती. 6 बॉल 31 समीकरण. इथून सुरुवातीच्या बॉल पासून मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर अटॅक करावा लागेल. सुरुवातीला तुम्हाला 2 ते 3 मोठे फटके खेचावे लागतील. हाफ ट्रॅकर फटका चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट ना. पहिल्याच बॉल वरती गोलंदाज योगेशचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता असेल. अजूनही वेळ गेली नाहीये. आम्ही 6 बॉल 30 धावा बनताना पाहिलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 32 धावा देखील बनताना आम्ही पाहिलेल्या आहेत. मध्ये इथून 6 बॉल आणि 31 धावा बनल्या जातील का. पहिल्या बॉलतील षटकार आला. आता 5 बॉल 25 समीकरण. पुन्हा एकदा गती थोडीशी कमी पाहायला मिळाली या बॉल मध्ये. इथे फटका फसलाय आणि इथून मैदान सोडावं लागेल. फलंदाज यशवंतला अजून एक विकेटचं पतन. आता मॅच पूर्णपणे आपल्या पक्षामध्ये झुकवली आहे आशिले टीमनं. 4 बॉल 25 समीकरण डीजे. योगेश या आडव्या बॅटनं हा फटका खेळला जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट ना. खेळाडू उपस्थित मात्र त्यांना चिरत हा चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजूनही 3 बॉल आणि 21 धावेची आवश्यकता डीजे.
माझ डीजे प्रतिम संगीत 3 चेंडू 21 समीकरण आणि हा फटका यावेळेस मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो षटकार डीजे तर मॅच चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं आणि मॅच रफ अँड टफ मध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती व्हाईट बॉल यस अंपायर डिसिजन व्हाईट कारण की लेक्चम सोडून बाहेर जाणारा चेंडू होता 2 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता उर्ध विकेटने तयार पडल्यानंतर चेंडू भरपूर टर्न झाला होता आणि इथून आता मॅच पूर्णपणे झुकली मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती असलेली टीम औपचारिकता बाकी 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता कारण की सुरुवातीलाच मोठे फटके मारायचे होते ते लेट आले आता त्यांना महत्व नाहीये हा मोठा फटका येतोय मात्र त्याला काही महत्व नाहीये वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला डीजे